समोर काय व्ह्यू आहे कर्नाळा अभयारण्याचा. इथे भात लावणी झालेली आहे आणि मिसळ हॉटेल कामत झाले. माझं ऑल टाईम फेवरेट हॉटेल. बाजूला भात शेती केला बा. इथे वॉटरफॉल आणि इथे आपलं मंडनगड एसटी स्टँड. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 27 जुलै सोमवार आणि मी निघालो आहे कोकणामध्ये मोटो ब्लॉगिंगसाठी. बाईकने चाललेलो आहे मंडनगड तामाणे माझ्या सासरवाडीला. तर मस्त जबरदस्त पाऊस पडतो आहे. तर मुंबई गोवा नॅशनल हायवेवरनं आपला प्रवास असणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बघूया आपल्याला प्रवासामध्ये काय काय अनुभव घ्यायला मिळतात. तर आता मी तुम्हाला माझ्या बाईकचं पूर्ण पॅकिंग वगैरे केलेलंच दाखवतो. हे बघताय, ही एक बॅग आहे. याच्यामध्ये थोडंसं सामान आहे, कपडे वगैरे. हे आपलं हेल्मेट, इथे माउंट करायला स्टँड लावलेलं आहे. आपली बाईक रेडी आहे. 4046 किलोमीटर. सकाळचे वाजलेले आहेत 10:50. थोडा उशीर झाला आहे निघायला. आणि डोंबिवलीला तर जबरदस्त पाऊस पडतो आहे. पुढे कोकणात पण जबरदस्त पाऊस आहे. तर मजाच येणार आहे राईडला. चला, स्टे ट्यून, शेवटपर्यंत पहा. तर आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आपला पावसाळ्यातला फर्स्ट मोटो ब्लॉग बनवत आहे मी. परत एकदा कोकणात माझ्या सासरवाडीला मंडनगड तामाणे. जवळजवळ 180 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. मस्त पावसातून बघूया प्रवासात काय काय बघायला मिळतं आहे. आता मी मोबाईल माउंट केला आहे आणि त्याच्यावरती प्लॅस्टिकचा कवर पण टाकलं आहे आणि माईक कनेक्ट नाही करता येते प्लॅस्टिकच्या कवरमुळे. त्यामुळे आता आवाज किती येतो आहे क्लिअर ते मला पुढे गेल्यावरच समजेल. बट आपला प्रवास सुरू झाला आहे. डोंबिवलीवरनं मी बाहेर पडतो आहे. आता शिवफाट्याला पोचेन. कारण फर्स्ट टाईम मी मोबाईलने ट्राय करतो आहे मोटो ब्लॉगिंग होतं आहे का प्लॅस्टिकचं कवर टाकून. फक्त मला ऑडिओचं टेन्शन आहे आणि क्लिअरिटीचं. बघूया कसं आहे. तर आता मी कुठे हॉल्ट घेईन तेव्हा मी शूट चेक करीन कसं आहे. ऑसम वेदर आहे पावसाळ्याचं आणि मस्त आपला बाईकने आता प्रवास चालू होणार आहे. माझ्या मते एक अर्ध्या पाऊण तासात मी पनवेलला पोचेन आणि मग तिकडनं आपला प्रॉपर मुंबई गोवा नॅशनल हायवे NH66चा प्रवास चालू होईल. आपण एक्झॅक्ट 1 तासात म्हणजेच 11:50ला पनवेल पोचलेलो आहोत. ट्रॅफिक बऱ्याच ठिकाणी लागलेली, सिग्नल होता, त्यामुळे पनवेलला यायला थोडा उशीरच झाला आहे, एक 10-15 मिनटं. बट इट्स ओके. इथे रस्ता बघा, सुसाट आहे, क्लिअर रस्ता एकदम डांबराचा. चला खालून जाऊया जरा, पनवेल एसटी स्टँड बघूया. खालून घेतली आहे, जरा एसटी स्टँडचं दर्शन घेऊया. बराच वेळ झाला डोंबिवलीपासनं निघाल्यापासनं लालपरी नाही बघितली आहे. लालपरीशिवाय कोकणाचा फील अपुरा आहे. त्यामुळे आपण जरा डेपोवर जाऊन लालपरीचं दर्शन घेऊया. पनवेलच्या एसटी स्टँडवर पोचलो आहे. ऑसम फील आहे. पनवेलचं पहिलं एसटी स्टँड गावच्या दिशेने जाणारं. आता चला, थांबायला तर भेटणार नाही, तर फटाफट निघूया.
समोरनं शिवशाही येते, शिवाई सॉरी इलेक्ट्रिक शिवाई, आय थिंक दापोली आहे, हो दापोली, दापोलीवरून आलेली आहे शिवाई. ऑसम ऑसम बस आहेत इलेक्ट्रिकच्या, बट जास्त करून या दापोली साईडलाच आहेत. आपण आता मुंबई गोवा नॅशनल हायवेला टच होणार आहोत. प्रवास सुरू होणार आहे आपला प्रॉपर कोकणाचा. आणि आपण मुंबई गोवा नॅशनल हायवेला NH66ला चालू झालेलो आहोत. इकडनं आपला कोकणचा प्रॉपर प्रवास चालू झालेला आहे. तर इथून माणगाव आय थिंक 100 किलोमीटर आहे, आय थिंक 100 नाही, आय थिंक 80 किलोमीटर आहे. तर चला, वेलकम टू मुंबई गोवा नॅशनल हायवे NH66. समोर काय व्ह्यू आहे कर्नाळा अभयारण्याच्या डोंगराचा. पूर्ण डोंगरावर ढग आलेत. मे बी तिकडे जोरदार पाऊस पडतोय, इकडे तर रोड एकदम कोरडा आहे, म्हणजे अजिबात पाऊस नाही पडलाय वाटतं मागच्या 1-1.5 तासात. बट तिकडे बघा समोर आणि बोलण्याप्रमाणे धुवाधार पाऊस भेटलेला आहे कर्नाळामध्ये. समोर काय व्ह्यू आहे कर्नाळा अभयारण्याचा. जबरदस्त पावसाची सर येऊन गेली. पूर्ण सगळीकडे हिरवळ हिरवळ, पूर्ण डोंगर हिरवा झालाय कर्नाळा अभयारण्याचा. ऑसम फील, जबरदस्त बाईक राईड करायची मजा येते. हा 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 हा. मस्त प्रवास चाललाय. पाऊस पडतोय. वरती डोंगरावर बघा पूर्ण धुकं आहे, पूर्ण ढग भरलेत. कर्नाळा अभयारण्यात एंट्री करायची असेल तर इथून आहे. बरेच लोक पावसाळ्यात इथे ट्रेकिंगला येतात. तेव्हा असा फ्लॅश उडतो ट्रकचा, कारण रस्त्याच्या कॉर्नरला दोन्ही साईडला थोडा स्लोप असतो. आपण बघू शकतो उजव्या साईडला आणि राईट साईडला, मध्ये थोडा रस्ता उंच असतो, त्यामुळे पाणी राईट आणि लेफ्ट साईडच्या कॉर्नरमध्ये साचलेलं असतं. आणि जेव्हा कॉर्नरला एखादी हेवी व्हेकल जाते त्या साईडने, तेव्हा एवढं जोरात पाणी उडवते ना की पूर्ण म्हणजे आपल्या डोक्याच्या वरनं पाणी जातं. त्यामुळे रस्त्याच्या कॉर्नरने बाईक चालवायला अवॉइड करायचं, 4 व्हीलर पण इवन. आता मला माहीत नाही किती आवाज येतोय मोबाईलमध्ये, बट मी खूप लाऊड आणि क्लिअर बोलायचा प्रयत्न करतोय. बघूया नंतर व्हिडिओ चेक करूया. मे बी मी थोडासा ओरडल्यासारखा पण आवाज येत असेल, बट माझ्याकडे आता ऑप्शन नाही आहे. समोर पेट्रोल पंप आहे. चला पेट्रोल टाकून घेऊया, बघूया पॉवर किंवा पॉवरच, HP म्हणजे आय थिंक पॉवरच मिळतो, ज्याच्यामध्ये माझ्या मते 95 असतो, म्हणजे 5% इथेनॉल असतं, 5 का 10%. तर आपण तोच टाकूया. पॉवर आहे का आधी बघूया. डिझेल एक 500मध्ये माझ्या मते एक बाईक फुल होईल, कारण काल आपण पेट्रोल टाकलेलं आहे. पॉवर आहे ना ताई? चला पॉवर आहे. नॉर्मल पेट्रोलमध्ये
इथेनॉल 20% असतो. पॉवर 95 म्हणजे प्युअर पेट्रोल आहे 95% आणि 5% इथेनॉल 4%. ओके 4% ताई सांगतात 4% इथेनॉल असतो. आपली गाडी तरी आहे अप टू E20, बट गाडीच्या इंजिनची वाट लागते. मॉइश्चर पकडलं की त्याचं लगेच पाण्यामध्ये हे होतं, इंजिनची वाट लागते. त्यामुळे आपण ऊसाचा रस 20% न टाकता 4% ऊसाचा रस असलेला पेट्रोल टाकू. भारतीय सरकाराची मेहरबानी. E20 म्हणजे इथेनॉल 20% असलेला पेट्रोल माझ्या मते 112 रुपये, आणि जर तुम्हाला पॉवर 95 तर तो माझ्या मते 122 रुपये असा काहीतरी रेट आहे. म्हणजे जो पेट्रोल आपल्याला 90 रुपयात प्युअर मिळत होता, आता तुम्हाला त्याचे 122 द्यायचे. ताई 500चा पॉवर हा. पॉवर 95. हां, म्हणजे गव्हर्नमेंट सगळ्या बाजूने फक्त लुटायला बसले हे गव्हर्नमेंट. आणि मध्ये काय म्हणत होते, आम्ही E50 E60 E100 काय काय बडबडत होते. लोकांना येडा समजतात हे गव्हर्नमेंट. यांना यांची जागा लवकरच दाखवून दिली पाहिजे. फक्त कॉमन माणसाला लुटायचं बस आणि आपले खिशे भरायचे. रस्त्यांची अवस्था तर दिसेलच तुम्हाला काय. हा मुंबई गोवा नॅशनल हायवे मागच्या 20 वर्षापासून बनतोय, आणि जिथे बनला आहे तिकडे पण आता सिमेंटला खड्डे पडायला लागले. एवढं थर्ड क्लास क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन आहे यांचं. म्हणजे या हायवेसाठी करोडो अरबो रुपये खर्च केले, एवढ्या झाडांची कत्तल केली, आणि बांधला तो रोड पण बरोबर नाही. एकदम फालतू थर्ड क्लास क्वालिटी. हे बघा इथे पूर्ण खलाटी दिसतीये. ते माझ्या मते कोणी भात शेती करत नाही, कोणी दिसत तरी नाही. हॉल्ट घेतला आहे पेंडच्या पुढे. आय थिंक पेंडला आलो किंवा वडखळच्या इथे. आणि एक रेडबुल घेतला आहे. थोडंसं म्हणतात ना, थोडंसं रिचार्ज होईल बॉडी. तर एकच घेतलं आहे, जास्त हे मी पित नाही. तर एखादं ठीक आहे, चला थोडंसं पिऊन घेऊ. तर एक 2 तासाच्या राईडनंतर एक छोटा ब्रेक घेतला आहे. थोडंसं रेडबुल फॉर एनर्जी, कारण जरा बसून बसून कंटाळा आलेला. आता बघूया पुढे थोडंसं काहीतरी लंचसाठी पण एखादा ब्रेक घेऊया, काहीतरी हलका फुलकंच खाऊया. चला आता रेडबुल पिऊन घेऊ. टेस्ट मला एवढी आवडत नाही, बट म्हणतात ना इन्स्टंट एनर्जी येते. कधीतरी ठीक आहे. मी स्पेशली फक्त प्रवासामध्येच घेतो, नाहीतर मी नाही पित. आत्ता कवर काढलं. आता मे बी मी क्लिअर दिसत असेल. आता मोबाईलवरती कवर लावलं आहे, त्यामुळे व्हॉईस कसा येतो आहे त्याची पण आयडिया नाही, आणि पिक्चर कसा येतो आहे त्याची पण आयडिया नाही. बट एक सेकंड. बट आता ऑप्शन नाही आहे, कारण आपल्याकडे काही गोप्रो वगैरे नाही आहे ॲक्शन कॅमेरा, तर मोबाईलनेच करतो आहे. तर कवर तर घालावं लागेल, पाऊस पडतो आहे. तर आता जरा बघूया, पिता पिता मी विचार केला जरा क्लिप चेक करूया की बरोबर शूट झालं आहे का, आवाज येतो आहे की नाही. त्याप्रमाणे थोडंसं व्हॉईसमध्ये मॉडिफिकेशन करा. तर आता रेडबुल पण संपायला आलं आहे. काय जबरदस्त व्ह्यू आहे. हे बघा, इथे भात लावणी झालेली आहे. केवढं मोठं शेत आहे बघा. हे माझ्या मते 1 एकर तरी असेल. मस्त भात लावून झालं आहे. तिकडे बाजूला रेल्वे ट्रॅक आहे शेताच्या.
हा आपला मुंबई गोवा नॅशनल हायवे आणि आता 1-2 किलोमीटरवरती हॉटेल कामत आहे, तर तिकडे आपण काहीतरी खाऊन घेऊ. आणि हॉटेल कामत आलेलं आहे, गोविंदा कामत 100 मीटर. तर आपण गाडी स्लो डाऊन करू. एस टी महामंडळ गेली आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे आता राईट. मागणं गाड्या येत आहेत. हॉटेल कामत रेसिडेन्सी कामत गोविंदा, साऊथ इंडियन लोकांचं हॉटेल आहे, बट ऑसम फूड आहे. हे बघा, कधी पण या इकडे, कधी पण, सीझन ऑफ सीझन, वीकेंड, वीकडे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, ऑलवेज देर इज अ क्राऊड. हे बघा किती गाड्या लागल्यात बघा. एकदम मिडल स्पॉटला आहे, म्हणजे मी माझ्या गावावरनं येताना पण मिडल स्पॉटला आहे, माझ्या सासरवाडीवरनं येताना पण आणि जाताना पण. त्यामुळे हे परफेक्ट, म्हणजे म्हणतात ना, ब्रेकफास्ट आणि लंचच्या टायमाला बरोबर आपण इथे पोचतो. चला आता काहीतरी खाऊन घेऊया आणि आपल्या रॉयल रुद्राला पण थोडासा आराम देऊया. समोरनं कोकण रेल्वे चालली. हा मुंबई गोवा नॅशनल हायवे आणि इथे आहे माझं ऑल टाईम फेवरेट हॉटेल कामत. चला आता फटाफट काहीतरी खाऊन घेऊया. दुपारचे एक्झॅक्टली वाजलेले आहेत 2 आणि मी आले हॉटेल कामतमध्ये, माझं ऑल टाईम फेवरेट हॉटेल. आता मी इथे पटापट मिळेल म्हणून एक मिसळपाव ऑर्डर केलं आहे, कारण गर्दी पण बरीच आहे आणि बाकीचं यायला खूप वेळ लागेल. मिसळपाव पटापट येऊन जातो कारण रेडी असतो, तर ते खाऊ आणि मग पुढच्या प्रवासाला कंटिन्यू करू. बघूया, माझ्या मते एक 5-5:30 वाजेपर्यंत पोचायचा टार्गेट ठेवला आहे. बघूया कसं पुढे, पावसावर पण डिपेंड आहे. आणि मिसळपाव आलेला आहे. चला आता फटाफट खाऊन घेऊ. कोल्हापुरी मिसळ 120, चहा 40 आणि टोटल बिल झाले 160 आहे. थोडंसं कॉस्टली आहे बट फूड ऑसम आहे, त्यामुळे मी हे प्रिफर करतो. हॉटेल कामतवर चला खाऊन झालेलं आहे आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत 2:30. आता मी कुठे थांबणार नाही, डायरेक्ट नॉनस्टॉप आपण मंडणगडपर्यंत जायचं आहे आणि मग मध्ये एखादा टी ब्रेक घेतला तर, मी जो स्पॉट बोललेला, जे हॉटेल आहे मंडणगडच्या जवळ, तिकडे एखादा हॉल्ट घेतला तर. आता नॉनस्टॉप जायचं आहे. चला प्रवासाला सुरुवात करू. मस्त आता पुढे घाट रस्ता वगैरे येणार आहे. स्ट्रेट येऊन शेवटपर्यंत बघत राहा. सुखोईची खिंड, कारण 2 डोंगरांच्या मधनं हा रोड जातो, म्हणजे खिंड असते ना, तसं आहे, म्हणून याला खिंड म्हणतात. हे आजूबाजूला वॉटरफॉल ॲक्टिवेट होतात जेव्हा भरपूर पाऊस असतो तेव्हा. हे बघा वॉटरफॉल, हे बघा जबरदस्त व्ह्यू, खतरनाक. हे बघा कड्या कपारीवरनं पाणी येतं, छोटे छोटे वॉटरफॉल ॲक्टिवेट झालेले. भरपूर पाऊस पडत असतो ना, म्हणजे आत्ता समजा पाऊस पडत असताना, हे बघा काय जबरदस्त पाणी आहे बघा, एकदम क्लिअर वॉटर.
हे बघा, मस्त व्ह्यू आहे. उभ्याच्या उभ्या कडा आहेत. आता थोड्याच वेळात पुढे टोल येईल. अजून तरी टोल स्टार्ट नाही केला आहे, चालू नाही केलं आहे, पण ते कुठल्याही क्षणी करू शकतात. म्हणजे माणगावच्या अगोदर हा एक टोल तुम्हाला पे करायचा आहे, भले तुम्ही माणगावपर्यंत जात असाल तरी. फुल सुसाट आता रोड आहे. आपण फटाफट रस्ता कवर करून घेऊया. आणि मला एक सांगायचं होतं, म्हणजे हा जो मी आता मोटो ब्लॉग बनवतोय तो पावसातून, तो मी रेग्युलर जसा मोबाईलने बनवतो तसाच बनवतो आहे. त्याच्यावरती मी कवर लावलं आहे आणि माईक पण नाही कनेक्ट करू शकत, त्यामुळे जोरजोरात बोलावं लागतं आहे. हां, बट मी मगाशी कामत हॉटेलमध्ये जेव्हा मिसळपाव खाण्यासाठी थांबलेलो तेव्हा मी व्हिडिओ चेक केले, तर क्वालिटी व्हिडिओची पण चांगली आली आहे आणि मी जोरात बोलत असल्यामुळे ऑडिओ पण चांगला आला आहे. तर म्हणजे मला एकच सांगायचं होतं की तुम्हाला जर मोटो ब्लॉग करायचे असतील तर माझ्याकडे हायफाय बाईक असली पाहिजे, हायफाय सेटअप असला पाहिजे, म्हणजे गोप्रो ॲक्शन कॅमेराच असला पाहिजे, हायफाय माईक असला पाहिजे, असं काही नाही आहे. सुरुवात तुम्ही जसं आहे, जे इक्विपमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्याने करायचं. कंटेंट टाकणं गरजेचं आहे, जे मी करत आहे. आता मी मोबाईलवरनं शूट करूनच टाकतो आहे. तर हळूहळू जसं जसं चॅनल डेव्हलप होत जाईल तसं तसं मी इन्व्हेस्टमेंट करेन. आधीच इन्व्हेस्टमेंट करण्यात काही पॉईंट नाही आहे. तर माझा एक क्रायटेरिया आता कंप्लीट झालेला आहे 1000 सबस्क्रायबरचा, आणि वॉच आवर्स पण ऑलमोस्ट कंप्लीट व्हायला आले. जे 4000 वॉच आवर्स कंप्लीट करायचे असतात, 3600 झालेले आहेत कंप्लीट, 3600. फक्त 400 तास बाकी आहेत. तर मला वाटतं आत्ता ही जी मंडणगडची सिरीज करणार आहे कोकणातल्या गावातली, मग तिकडे मी कोकणातली मे बी गावं दाखवीन, शेतीची कामं दाखवीन, लावणी नांगरणी जे काही चालू असेल दिवसभरात जे काही होतं गावाला, ते मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही आत्तापर्यंत सपोर्ट करतच आलात. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलला लवकरात लवकर मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या व्ह्यूजचे, तुमच्या छान छान कमेंट्स येत राहणं गरजेचं आहे, जेणेकरून मोटिवेशन मिळत राहील आणि कंटिन्यू कॉन्टेंट मी टाकत राहील. ट्राय करत राहीन की महिन्यातनं कमीत कमी 6 ते 7 व्हिडिओ चॅनलवर आले पाहिजेत, लाँग व्हिडिओ. मग शॉर्ट्स पण असतील. हे बघा, नदीला पाणी बघा खाली किती आहे, फुल भरून वाहते. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे. लवकरात लवकर माझे राहिलेले 400 तास पण कंप्लीट करून टाका. मॉनिटायझेशन झालं की थोडे अजून चांगले ब्लॉग बनवायचा नक्की प्रयत्न करेन. आणि आता थोड्याच वेळात कोलाड येणार आहे समोर, 2 मिनटावरच. कोलाडचा ब्रिज चालू झालेला आहे. चला, नाहीतर खालती कोलाडमधनं जावं लागतं, तिथे खड्डे खुड्डे ट्रॅफिक असायची. चला, हा ब्रिज स्टार्ट झाला आहे, म्हणजे आता आपल्याला कोलाडचं ट्रॅफिक वगैरे काही लागणार नाही. सुसाट निघून जाऊ आपण. कोलाड आपल्याला खालनं गेलेला आहे. तेव्हा एक क्रॅक भरतायत, सिमेंट लावून क्रॅक भरतायत. ही आहे हायवेची अवस्था. एकदम खालच्या निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट वापरलं आहे. एका पावसात त्याला तडे गेले. म्हणजे तो कोलाडचा ब्रिज माझ्या मते आत्ता चालू करून 2 महिने झाले असतील जास्तीत जास्त, आणि त्याला तडे गेलेत.
गव्हर्नमेंट किती भ्रष्टाचार करतात याचं ज्वलंत उदाहरण ही आहे आपल्या हायवेची अवस्था. करोडो रुपये खर्च करून तडे जातात 2च महिन्यात. समोर इंदापूरचं मार्केट, एस.टी. स्टँड, डाव्या साईडला आहे इंदापूर डेपो. एसट्या थांबल्यात. समोरनं शिवशाही बाहेर आली. इंदापूरचा वडापाव भाजीपाव खूप फेमस आहे. मला पर्सनली खूप आवडतो. इंदापूरवरनं कोणी व्हिडिओ बघत असेल तर एक कमेंट छान होऊन जाऊ द्या. कोणाचं इंदापूर गाव असेल तर. सुपर्ब. फुल मजा येते. रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडांची वर्ण कमानी तयार झाली. गुरं चरतायत. हिरवागार चारा. मे बी 1 ऑगस्टला ट्रान्सपोर्ट युनियन दिल्ली, ओला उबेरवाले वगैरे सगळे हे विधान भवन नाही, पार्लमेंटवरती धडक मोर्चा काढणार आहेत. या इथेनॉल ब्लेंडिंगचा पण निकाल लागला पाहिजे. आजूबाजूला मस्त शेती तयार झाली आहे. काही जणांची लावून झाली आहे, मोस्टली सगळ्यांची. बघूया आपल्या गावात कोणाची बाकी असेल तर आपल्याला नांगरणी लावणी बघायला भेटली तर भेटेल. काही ठिकाणी अजून बाकी आहे. दुपारचे वाजलेले आहेत 3:30 एक्झॅक्टली. उशीर झालेला. आपण शूट करत करत बराच टाईम गेला. आणि उजव्या हाताला आहे माणगाव एस.टी. स्टँड. समोरून गोरेगाव मार्गे पण जाता येतं, बट हा थोडा मला शॉर्टकट वाटतो. गावागावात नाही रोड. स्पीड ब्रेकर खूप आहेत, बट माझ्या मते थोडं किलोमीटर कमी येतो. अरे वा. तर चला, मी माझ्या गावाच्या जवळ आलो. माणगाववरनं हार्डली एक 25-30 किलोमीटरवरती माझं गाव आहे. आपण मुंबई गोवा नॅशनल हायवे सोडलेला आहे माणगाव नंतर. आणि आत्ता मोरबा येण्याच्या आधी आपण लेफ्ट घेतला आणि आपण आता टुवर्ड्स चाललेलो आहोत मंडणगड आंबेत मार्गे. आणि आत्ता आपला गावागावातनं खेडेगावातनं प्रवास चालू झाला आहे. व्ह्यू बघा, वाव. सगळीकडे पूर्ण हिरवळ डोंगर, आणि त्या डोंगरांवर जमा झालेले आहेत पावसाचे ढग. मस्त हिरव्या गर्द झाडीतनं आपला प्रवास चाललाय. वाव, ऑसम फील. आणि वाजलेले आहेत 3:40. आणि इथून आता माझ्या मते मंडणगड एक 30 किलोमीटर तरी असेल पुढे. आता घाट सेक्शन पण चालू होईल. वाव, जबरदस्त व्ह्यू आहे. गुरं चरतायत मस्त.
वा पूर्ण पठारासारखं हिरवगार, बकऱ्या, बाजूला भात शेती, तिथे लावणी लावून झाली वाटतं. वाव, नदी वाहते. जबरदस्त. इथे भात लावणी चाललेली आहे लावून. मस्त छोटी छोटी रोपं दिसतात भाताची. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे, ला 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 ला. ओ नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, भिर भिर गावे, गीत गावे, गीत गावे धुंद वावे, ला 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 ला. ओ हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे, ला 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 ला. ऑसम. काय काय ठिकाणी फोड नांगर करून ठेवलंय, बट लावायचं बाकी आहे. आणि आपल्या गावागावातनं प्रवास चालू आहे. तर आत्ता आपला घाट सेक्शन चालू होणार आहे. हा समोर जो डोंगर दिसतोय, हा समोर जो पूर्ण डोंगर दिसतोय, हा आपल्याला आता पूर्ण वरती चढून मग परत खालती उतरायचं आहे. आणि मग येणार आंबेत. आणि मग आंबेत नंतर परत एक डोंगर असणार आहे, तो आपल्याला कवर करायचा आहे. तर आत्ता हा प्रॉपर घाट सेक्शन चालू झालेला आहे. आणि आता तुम्हाला बघा, म्हणजे हा पण घाट एकदम ऑसम आहे. काय काय टर्न तर एकदम शार्प आहेत. वाव, एकदम हिरवळ झाली आहे सगळीकडे. तेव्हा हा पहिलाच टर्न आहे. हाच पहिला टर्नच एकदम खतरनाक आहे. तेव्हा इथे येताना कधी पण आरामात. तेव्हा एकदम शार्प टर्न आहे. इथे खड्डे खूप होते, बरे गेले, बुजवले. समोरनं मोठी गाडी आली तर गाडी एकदम दाबून चालवावी लागते. वाव, हे बघा, पूर्ण वरती असं चढण आहे आणि शार्प टर्न आहे. स्पेशली मला हायवेपेक्षा ना घाट सेक्शनमध्ये चालवायला खूप आवडतं. मला नाही, प्रत्येकालाच आवडत असेल मे बी. कारण घाटात बाईक किंवा फोर व्हीलर चालवण्याची मजा वेगळीच असते. एकदम शार्प यूटर्न असतात. हेअरपिन बेंड टर्न म्हणतात त्यांना. तारांबळी वाडी. तेव्हा तेव्हा कसला टर्न आहे बघा. आणि बऱ्याच ठिकाणी आता दरड कोसळली. तेव्हा खड्डे आहेतच. ही वॉल टाकून ठेवली आहे. तेव्हा वरती दरड कोसळली, बट या वॉलमुळे सगळं सेफ राहिलं. नाहीतर रस्ते बंद होतात. साधारण टर्न बघा, साधारण जेव्हा पहिला पाऊस पडतो ना, पहिले 5-6 दिवस, तेव्हा दरड खूप कोसळतात. तेव्हा रस्ते ब्लॉक खूप होतात. मग नंतर ते क्लिअर केले जातात. आणि मग नंतर एकदा माती वाहून गेली की मग नंतर मोस्टली नाही पडत दरड. तेव्हा कसले शार्प टर्न आहेत. तर हा पूर्ण घाट आधी चढायचा आहे आणि मग नंतर उतरायचा आहे. आणि मग येणार आंबेची खाडी. व्ह्यू बघा, वाव, खतरनाक व्ह्यू आहे. रोडवर कोणी नाही, माझ्या मागे पण कोणी नाही आणि पुढे पण कोणी नाही. मी एकटा चालवतोय बाईक. इथे
क्वचित एखादी 2 व्हीलर 4 व्हीलर येते, आता कोणी नाही रोडवर. हा 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 हा, जबरदस्त, ऑसम फील. तुम्ही पण घर बसल्या बसल्या माझ्याबरोबर माझ्या जर्नीमध्ये पार्टिसिपेट व्हा. हा हा, आणि या प्रवासाचा फील घ्या. ऑसम. नागमोडी वळणं, डांबरी रोड आणि बाजूला गर्द हिरवी झाडी. हा हा हा, ऑसम. काय शार्प टर्न आहेत बघा, जबरदस्त. आत्ता मला एक टेम्पो दिसला, मिनी टेम्पो, मिनी हत्ती, छोटा हत्ती. बघा परत टर्न, शार्प टर्न आहेत. आपण आंबेतला पोचलेलो आहोत. आता समोर आंबेची खाडी लागेल. आपण ब्रिज क्रॉस करणार आहोत आंबेतचा, की आपण रत्नागिरी जिल्ह्यात एंटर करणार. ब्रिज क्रॉस केला की आता 15-20 दिवसापूर्वी जेव्हा जोरदार पाऊस पडलेला तेव्हा 2 मोठी जहाजं, रेतीची का कसली तरी, ती येऊन या इकडे आंबेच्या ब्रिजच्या पिलरला आदळलेली. तेव्हा ब्रिज बंद केलेला थोडे दिवस, आता परत चालू केला. तेव्हा आंबेच्या नदीला, खाडीला पाणी बघा केवढं. तर आता आपण या ब्रिजवर थांबणार नाही आहोत, कारण हा ब्रिज जरा रिस्कीच आहे. आपण फटाफट तो पास करून टाकू. मी तुम्हाला बाईकवरनंच दाखवतो त्याचा व्ह्यू. हे बा, फुल भरली आहे खाडी. इथे हे मासे पकडतायत वाटतं. आई मासे पकडताय का? मासे पकडताय का? बघू रे, कुठला मासा? हा, शिंपटी. ही खाडी आहे का नदी आहे? खाडी आहे. मग खाडा पाण्यातला आहे ना. बापरे, केवढं मोठा आहे. काय नाव? शिंपी. मस्त. तेव्हा किती मासे भेटले तर, एकदम ताजे ताजे, जबरदस्त. तुला पण भेटले मासे? भरपूर मासे भेटले का? तर ना, बरेच मासे पकडले. ऑसम व्ह्यू. चला, आपल्याला उशीर पण होतोय, तर तिथे मासे पकडलेले मस्त त्यांनी. मंडणगड इकडनं आता एक 10-15 मिनटावरतीच आहे, म्हणजे एक 8-10 किलोमीटरवर असेल. तर आता संध्याकाळचे वाजलेत 4:30, तर म्हणालो एक चहा घेऊ. तर इथे हॉटेल मेघनाथ म्हणून एक हॉटेल आहे, रोड साईडलाच आहे, घाट सेक्शनमध्ये. आणि हे बघा,
इथे बॅक साईडला वॉटरफॉल आहे आणि हे बाजूला हॉटेल आहे. तर चला काहीतरी चहा किंवा वडापाव, चहा आणि वडापाव दोन्ही घेऊ. एक 5-10 मिनटं थांबू आणि मग इकडनं निघू. आता इथून माझं गाव म्हणजे तामाणे एक अराऊंड पाऊण तासावर तरी आहे. हे आहे हॉटेल मेघनाथ आणि इथे आहे वॉटरफॉल. इथे वॉटरफॉल आणि इथे आपण हॉटेलमध्ये मस्त आता गरम गरम वडे काढले. चला खाऊन घेऊ. गरमागरम कॉफी ऑर्डर केली आहे, चहाच्या ऐवजी कॉफी प्यायचं मन झालं. आणि आज बाजूलाच आहे वॉटरफॉल. कवर तर मस्त चहा, गरम गरम वडापाव खाल्ला आणि आता आपण निघालेलो आहोत मंडणगडला. पाऊस नाही आहे इकडे अजून तरी. तर चला आपण रस्ता कवर करून घेऊ. आणि आता माझा मे बी आवाज क्लिअर येत असेल आणि व्हिडिओ पण एकदम क्लिअर दिसत असेल. तर पाऊस नाही आहे तर मी ते काढून ठेवलं आहे कवर आणि आता डायरेक्ट मोबाईलने शूट करतो आहे. आणि जरा तिकडे खाण्यापिण्यात जरा जास्तच टाईम गेला, बट इट्स ओके. चलो आता फटाफट मंडणगडला पोचू आणि मग तिकडनं तामाणे गाव. आणि समोर आहे मंडणगड मार्केट आणि मंडणगड एसटी स्टँड. हा पूर्ण मार्केट एरिया आहे मंडणगडचा, इथून चालू होतो. इथे बँक्स, हॉटेल्स, ग्रोसरी शॉप, फर्निचर शॉप, कपड्यांची दुकानं, मेडिकल, चप्पल बूट सगळं मिळतं. तर मंडणगडमध्ये मी आलेलो आहे. आता इथे नेटवर्क आहे तर पहिले घरी फोन करून एकदा इन्फॉर्म करतो की मी मंडणगडला पोचलेलो आहे. आता इथून मग पुढे नेटवर्क नसेल मी तर चला डेपोमध्ये गाडी पार्क करू आणि जरा घरी कॉल करतो, म्हणजे त्यांना पण टेन्शन नाही. आणि मग मे बी गावात पोचल्यावर बघूया नेटवर्क असेल तर तिकडनं करेल. बट आता एकदा इथून कॉल करतो की मी मंडणगडला सेफली पोचलेलो आहे. चला डेपोवरनं मी घरी कॉल करून इन्फॉर्म करून दिलं आहे की मंडणगडला पोचलो आहे. आता इथून एक अर्ध्या तासाची जर्नी ती होऊन जाईल फटाफट कवर. पुढे नेटवर्क भेटेल नाही भेटेल, माझ्या मते गावात असतं नेटवर्क बट काही सांगता पण येत नाही, म्हणून इन्फॉर्म करून ठेवलेलं बरं की बाबा घराच्या जवळ आलेलो आहे. आता इथून एक थोडासा घाट सेक्शन आहे आणि अर्ध्या तासावर आपलं तामाणे गाव आहे. तर चला पाऊस नाही आहे आत्ता तरी सध्या, तर आपली जर्नी कंप्लीट करून घेऊ. शेवटचा पार्ट
समोर व्ह्यू बघा, वाव. ढग खाली आलेत असं वाटतं. जबरदस्त व्ह्यू आहे. उंचच्या उंच डोंगर समोर उभा आहे, त्याच्यावर आलेले आहे ढग. आणि बाणकोट सागरी पोलीस हद्द सुरू झालेली आहे बाणकोटच्या पोलीस स्टेशनची. गार थंड गार वारा सुटलाय, किती गार वाटते आता इथे. पुन्हा आजूबाजूला गर्द झाडी आहे. पाऊस नाही पडलाय मगासपासून, त्यामुळे मस्त आता मोबाईलचं कवर काढून मी शूट करतोय, त्यामुळे आवाज पण क्लिअर येत असेल आणि व्हिडिओ पण क्लिअर येत असेल. त्या प्लास्टिकच्या कवरमधनं पण व्हिडिओ क्वालिटी जबरदस्त झाली. मला वाटलं ब्लर येईल किंवा हा थोडाफार फरक पडला आहे, बट हा मोबाईल ऑसम आहे विवो. आणि आलेला आहे आपला कोनोली फाटा. इथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. चलो, गावाच्या एकदम जवळ आलेलो आहे आता. 3 किलोमीटरवर तामाणे गाव आहे. आता हा प्रॉपर खेडेगावातला रस्ता आहे. बघा केवढी मोठी खलाटी, बट आता इथे कोणी शेती करत नाही. कोनोली गणेशवाडी. ते आवण काढून ठेवले लावणी करायला. ही आहे जिल्हा परिषद शाळा कोनवली, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. वा, कोनोली बौद्धवाडी. आणि आता इथे आहे खाली कोनवली गावठाण. इथे एक रेशनचं दुकान आहे आणि त्यांचं स्वतःचं पण एक दुकान आहे. तिकडे बेसिक गोष्टी सगळ्या मिळतात, म्हणजे अंडी वगैरे, बिस्किट्स, तेल, साबण, छोट्या मोठ्या खाण्याच्या गोष्टी, चिप्स. हे आहे कोनवली गावठाण आणि हे आहे रेशनचं दुकान. ते सगळं मिळतं. आणि आता आपण पोचत आहोत तामाणे गावाजवळ. तामाणे गाव आता इथून 1 किलोमीटरवर आहे. पूर्ण हा रस्ता उतरला की हे बघा काय काय ठिकाणी लावायचं बाकी आहे अजून. हे बघा ते तरव तयार होतात. आवण खाण्याचं बाकी आणि लावायचं बाकी आहे. इथे पण बाकी. गावाच्या जवळ आलोय. तामाणे गाव एकदम डोंगराच्या कुशीत आहे. आजूबाजूला भले मोठे मोठे डोंगर आहे आणि त्या डोंगरांच्या पायथ्याशी हे गाव वसलेलं आहे तामाणे. आधी तर हा रोड एकदम खतरनाक होता, बट आता जबरदस्त झाला आहे, त्यामुळे टेन्शन नाही. आणि इथे एक वॉटरफॉल पण आहे. बापरे, जंगल वाटलं इथे. हे वा, हा वॉटरफॉल बघा. वा वा वा, क्लासिक. चलो, तामाणे बौद्धवाडीत एंट्री होती आपली. आणि पोचलेलो आहोत आपण तामाणे गावात. चला, जर्नी आपली कंप्लीट झाली आहे.
सेफ आणि आरामदायक, काही झंझट नाही झाली, आरामात आलो आपण. चला आता इथे बाईक लावून ठेवू, इकडेच लावू. शांतता आहे, सगळे शेतावर आहेत किंवा घरात आहेत पावसातून. चला आता घरी जाऊ. तर फायनली संध्याकाळचे 5:45 वाजता मी माझ्या सासरवाडीला म्हणजे कोकणातल्या ताम्हाणे, मंडणगड ताम्हाणे गावाला पोचलो. तर हा व्हिडिओ पूर्ण प्रवासाचा होता. मी फर्स्ट टाईम मोटो ब्लॉगिंग केलं, ते पण मॉन्सूनमध्ये, मोबाईलने केलं आहे. तर खूप चॅलेंजेस होते बट मजा आली. खूप मस्त असे व्ह्यूज घेतलेले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आत्ता ह्याच्या पुढे 3-4 दिवस आता कोकणातले व्हिडिओ येतील, मे बी शेतीचे आणि आजूबाजूच्या गावातल्या वातावरणाचे. तर पुढचे व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो. चला, टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.